गावाकडे राहणाऱ्या माणसांचं एक खूप भारी असतं. त्यांना काही ना काहीतरी शेतातलं असं चटपटी खायला मिळतच राहतं. तर इथं पाहू शकता सकाळी सकाळी आमचा नाश्ता हा कापा फणस होता. तर इथं छान असं आमच्या काजूच्या बागेत झाड आहे फणसाचं, त्याचाच आम्ही फणस काढून आणलेला. तोच आमचा नाश्ता झालेला होता सकाळचा फणसाचं. आणि इतके भारी लागतात ना, जेवढे खायचे तेवढे खाल्ले आणि नंतरनं बाकीचे असे काढून ठेवले आणि ते नंतरनं मग फ्रीजमध्ये ठेवलं की आरामात नंतर आपल्याला खाता येतात. नंतर बाकीची कामंही आवरली आणि दुपारचं जेवणही झालेलं होतं. पण गावी राहिलं की काहीतरी चटपटी खायची इच्छा होतेच. तर चला म्हटलं संध्याकाळी ना थोडीशी हलकीशी भूक लागलेली होती. तर आमच्या शेतातलीच ना ही स्वीटकॉर्नची कणसं होती, तीच हातावरती इथं भाजून घेतली. नंतरनं सगळ्यांना तसेच दिले आणि मला अजून त्याला चटपटी बनवायचं होतं. मग काय केलं, एका प्लेटमध्ये ना थोडंसं मीठ, थोडंसं तिखट सॉरी, आणि त्याला लिंबू लावलं असं कट करून आणि त्या जे आपण स्वीटकॉर्न भाजलेलं आहे त्याला हे लावून घ्यायचं. इतकं भारी चटपटी लागतं ना, काय सांगावं, खूप मजा येते. तर छान असं मी हे कणस एन्जॉय करून घेतलं आणि गावी आलं की माझं हे काहीतरी चटपटी असं खाणं चालूच असतं. कधी करवंद आणते, कधी जांभळं आणते, तर हे माझं चालूच असतं गावी आल्यानंतर. नंतरनं कणस खाऊन घेतलं आणि आमच्या संध्याकाळच्या वेळेला ना इकडं पाणी येतं आणि रोज येतं पाणी, त्यामुळे तर पाण्याची काहीही कमतरता नाही आहे. तर संध्याकाळी थोडंसं पाणी वगैरे भरून घेतलं आणि माझं जेवण बनवायचं चालू होतं आणि त्या मामा भाचीचा असा हा दंगा चालू होता. तर चला व्हिडिओ एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.